तुम्हाला बघायचंय तुम्हाला मळ्याला या मळे अगराने माझ्या मळ्यामध्ये तुम्हाला बघायचंय तुम्हाला मळ्याला या मळे अगराने माझ्या मळ्यामध्ये स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला बीटमार्क लागणार आहे. तुम्ही डेमो बघितलाय तर तुम्ही डेमो बघितल्यानंतर बघू शकता की ते सर्व जे इफेक्ट आहेत किंवा त्याचं जे लेअरिक्स आहेत ते आपण एकाच बीटमार्कमध्ये दिलेले आहेत. तो सिम्पली बीटमार्क आपण डाउनलोड करायचा आहे, म्हणजे इम्पोर्ट करायचा आहे आपल्या वेबसाईटवरून. आता इम्पोर्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इमेज मी दिलेले आहेत. ते सिम्पली इमेज एक एक करून या प्रत्येक बीटमार्कला एक एक ॲड करून घ्यायचं आहे. आता बघू शकताय की या प्रत्येक बीटमार्कला एक एक ॲड करून घ्यायचं आहे. कुठेही इमेज आहे तो सोडायचा नाही. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे हे जे इमेज आहेत ते प्रत्येक बीटला ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे प्रत्येक बीटला ॲड करून घ्यायचे एक एक प्रत्येक इमेज. कुठलाही बीट असाच सोडायचा नाही. सिम्पली बघू शकताय अशा प्रकारे आपण इथं इमेज ॲड करून घ्यायचे. तर आता बघू शकता की आपण प्रत्येक इमेज लेअर प्रत्येक बीटला ॲड करून घेतलेले आहेत. कुठलाही बीटमार्क सोडलेला नाही. प्रत्येक बीटला इमेज ॲड करून घेतलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता प्रत्येक बीट ॲड केलेला आहे स्टार्टिंग पासून, तो प्रत्येक इमेज लेअर आहे तो बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. तर बघू शकता ग्रुप लेअर आहे त्याच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचा आहे. तर घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली अशाच प्रकारे काय करायचं आहे की आपल्याला ही जी इमेज लेअर आहे ती सिम्पली प्रत्येक इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. तर अशाच प्रकारे बघू शकताय की तुम्ही प्रत्येक इमेज लेअर आता इथं बघू शकता की ही इमेज लेअर आहे ती याची बॅकग्राऊंडला म्हणजे थर्ड ग्रुपच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे. तर सिम्पली तुम्ही अशा प्रकारे इथं आपल्याला बॅकग्राऊंडला ही इमेज लेअर घेऊन यायचे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे सर्व इमेज लेअर आहेत त्या. आता इथून फक्त ग्रुप 5 पर्यंतच बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. आता हे मधला गॅप आहे तो आपल्याला अशाच प्रकारे सोडून आता इथं नेक्स्ट स्टेपला बघू शकता ग्रुप 6 तो चालू होतोय. तोही आपल्याला काय करायचा आहे इमेज लेअर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. तर अशाच प्रकारे परत एकदा काय करायचं इथं आपल्याला ग्रुप 7ला तो बघू शकता ग्रुप 7ची जी इमेज लेअर आहे ती सिम्पली अशा प्रकारे ग्रुप 7च्या खाली घेऊन यायची आहे. आणि सेकंड नंबरची ग्रुप 7ची लेअर आहे ती अशा प्रकारे खाली घेऊन यायची आहे. ते खाली घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुकिंग बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे परत आता हे आपण प्रत्येक इमेज लेअर घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्याला इंक इफेक्ट अशा प्रकारे इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे -90 पर्यंत रोटेट करून याची जी साईज आहे ते अशा प्रकारे वाढवत घ्यायची बघू शकताय तुम्ही. आता साईज वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे याची लेंथ आहे ती आपल्याला बघू शकताय इथं आपल्याला ग्रुप 5 पर्यंतच ठेवून घ्यायचे. उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. आता कट करून टाकल्यानंतर या इमेज लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग अँड ओपोसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. आता स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर अशा प्रकारे व्हिडिओ लेअर ॲड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या बीट म्हणजे 1.20 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला तो लेअर कट करायचा आहे. त्यानंतर 3.3 लेअरला अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आता बघू शकताय 5.17 इथपर्यंत म्हणजे 6.15 पर्यंत अशा प्रकारे ग्रुप 5 पर्यंत ही लेअर आहे ती व्हिडिओची कट करून घ्यायची आहे. आणि कट करून टाकल्यानंतर ही लेअर आहे ती आपल्याला ग्रुप लेअर आणि इमेज लेअर या दोन्ही लेअरच्या मध्ये अशा प्रकारे घेऊन यायचे बघू शकताय. अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्ही हळूहळू बघू शकताय. अशा प्रकारे स्क्रोल करत ग्रुप लेअर आणि इमेज लेअरच्या मध्ये घेऊन यायचे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. इथं बघू शकता की दोन लेअर तुम्हाला मी करून दाखवतोय.
सिम्पली अशा प्रकारे काय करायचं आहे, ग्रुप लेअरच्या आणि इमेज लेअरच्या मध्ये आणल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर अशाच प्रकारे प्रत्येक लेअरच्या खाली ही जो व्हिडिओची लेअर आहे ती आपल्याला आणून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण ग्रुप लेअर आहे ती दोन्ही लेअरच्या मध्ये ॲड केलेले आहे, म्हणजे व्हिडिओ तो आहे तो आपण ॲड केलेला आहे. आता ॲड केल्यानंतर 5 ग्रुपच्या नंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला हे लहान इमेज लेअर स्टार्ट होताना दिसत आहे. तर सगळ्यात पहिला लेअर आहे 6.15. तर 6.15च्या खाली 2 लेअर तुम्ही बघू शकता. मी ऑलरेडी एक दिलेले आहे आणि आपण आत्ता इमेज लेअर ॲड केल्यानंतर दिलेलं आहे. तर सिम्पली ऑलरेडी दिलेला इमेज लेअरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथूनपासून चालू होणाऱ्या या स्मॉल बीटला म्हणजे स्मॉल इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता की आपण हा इमेज लेअरला इफेक्ट आहे तो पेस्ट करून घेतोय. तर अशाच प्रकारे आपल्याला इथं 8.6 आणि लास्ट आहे तो आपल्याला 8.15 याचा जो लॉंग इमेज लेअर आहे म्हणजे इमेज आहे तो सिम्पली इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं पेस्ट झाल्यानंतर आपण आलो इथं 11.22 सेकंदाच्या लेअरला. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथं करू शकताय तुम्ही. तुम्हाला मी ग्रुप दिलेला आहे, तर ग्रुपमध्ये ऑलरेडी हे PNG सगळं तुम्हाला दिलेलं आहे. फक्त इथं काय करायचं आहे 11.22ला खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा एक इंक इफेक्ट तुम्हाला दिलेला आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ या बीटमार्कपर्यंत येते, इथं कट करून परत एकदा तोच इफेक्ट या बीटला अप्लाय करून उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. आणि दोन्हीही लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे दुसरी लेअर आपल्याला लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. तर स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व लेअर आहेत त्या दिसून येणार आहेत. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.